राज्यातल्या बातम्या पाहूयात। मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। मंत्री गणेश नाईक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। याचं पाप उजेडात आणलं तर ते जेलमध्ये असतील असं खळबळजनक विधान गणेश नाईकांनी केलंय। नाव न घेता नाईकांनी शिंदेंवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय। मी पुराव्यानं बोलतोय, अजून तुम्ही सुधरा असा इशारा देखील त्यांनी शिंदेंना दिला। काय म्हणालेत नाईक पाहूयात। त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाप केली, ही पाप जर उजागर झाली ना, यांच्या जागा जेलमध्ये असतात। मी कधी लुस्टॉप करत नाही। आय हॅव गॉट टोटल एव्हिडन्स विथ मी। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अजून सुधरा। नवी मुंबईच्या जनतेच्या हिताकरता सिडकोचे भूखंड द्या, MIDC द्या, आमचं काय व्यक्तिशः वैर। आणि जर आमच्या अस्तित्वाचा कोणी नाश करत असेल ना, तर तुम्ही कोण? परमेश्वर कोण? आम्ही कोणा नाही गावा। आमचे हात पण साफ आहेत, मन पण साफ आहे। त्यावेळेला बोलून आज पण बोललो। आता तर निवडणुका नाही तरी खरं आहे, कितीतरी गोरगरिबांच्या जमिनी त्यांना न विचारता दुसऱ्याच्या मिळलं लोकांच्या नावावर झाले। फॉरेस्टच्या हजारो एकर जमिनी अतिशय रॉंग ट्रॅकनी धनिकांच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरल्या। गणेश नाईक या वन खात्याचा मंत्री असेपर्यंत वन खात्याची 1 इंच जागा सुद्धा कोणाच्या घशात जाऊ देणार नाही, पक्की गॅरंटी। आता गणेश नाईकचा राग तुम्हाला समजलं ना काय? माझं काय वेळ। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात थेट जाऊया। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नाईक आणि शिंदेमधला संघर्ष संपूर्ण राज्यानं पाहिलाय, मात्र आता हा संघर्ष थांबायचं नाव घेत नाही। आता नाईकांचं ताजं वक्तव्य हे गंभीर आहे। थेट त्यांनी शिंदेच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलंय। काय सांगशील? नक्कीच आपण बघतोय की गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर हा वाद विकोपाला गेलेला बघायला मिळतोय। अगदी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद जो आहे तो जास्त अधोरेखित झालेला बघायला मिळाला। मात्र या महानगरपालिका निवडणुकीनंतर ऑल इज वेल असल्याचं अनेकदा दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं होतं। मात्र गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली बघायला मिळत आहे आणि ही टीका अत्यंत टोकाची टीका जी आहे ती गणेश नाईक यांनी केलेली बघायला मिळते। अर्थात या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक नेते जे आहेत ते आक्रमकपणे उतरलेले बघायला मिळत आहेत। त्याच्यावर प्रतिक्रिया देखील देताना बघायला मिळत आहेत। मात्र या प्रतिक्रियेमधून देखील गणेश नाईक यांच्यावर टीका केली असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर गेल्या अनेक महिन्यांपासूनचा हा खरं तर वाद जो आहे तो संपत नाहीये। आता यामध्ये जर आपण बघितलं तर भाजप आणि शिवसेना हे एकाच महायुतीमध्ये आहेत, एकत्र सत्तेमध्ये आहेत। निवडणुकीला जरी एकमेकांच्या समोर उभे असले तरी एकच आता राज्यात पक्ष जो आहे तो महायुती आहे। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर हा वाद संपेल असं अनेकदा म्हटलं गेलेलं होतं, स्वतः देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं। मात्र हा वाद अजून संपलेला नाहीये। हा वाद आता कधी संपेल? नक्कीच वैद्य, आणि आता हा वाद कुठल्या वळणावर जातोय ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।